एम्पायर आणि किंगडम या धड्यामध्ये भरपूर काही काही नोट्स आहेत, बरंच हिस्ट्री दिलेली आहे. तर आपण त्याच्या थोडक्यात शॉर्ट नोट्स बघणार आहोत, म्हणजे एक्झामच्या प्रिपरेशनसाठी एंड मोमेंटला लक्षात ठेवण्यासाठी. न्यू एम्पायर अँड किंगडम. प्रशस्ती. मग प्रत्येक किंगच्या दरबारामध्ये कोण ना कोण पोएट्स असायचे आणि ते पोएट्स त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायचे, त्याला म्हणायचे प्रशस्ती. सो प्रशस्ती इज स्पेशल काइंड ऑफ इन्स्क्रिप्शन रिटन इन प्रेज ऑफ रूलर्स. इट कॅन बी नॉट जस्ट इन्स्क्रिप्शन, इट इज लाईक टेक्स्ट. वी कॅन ऑल्सो से दॅट टेक्स्ट रिटन इन द प्रेज ऑफ रूलर्स बाय पोएट्स. ओके, असं पण लिहू शकतो. सो बिकॉज इट इज नॉट जस्ट इन्स्क्रिप्शन, इट कॅन बी इन बायोग्राफीज ऑल्सो. सो स्पेशल काइंड ऑफ वी कॅन से टेक्स्ट रिटन इन प्रेज ऑफ द रूलर्स. मग गुप्ता डायनेस्टी. जो गुप्ता डायनेस्टीमध्ये सगळ्यात मेन होतं समुद्रगुप्ता. समुद्रगुप्ताचं मिनिस्टरचं नाव होतं हरिसेना. हरिसेना वॉज ऑल्सो अ कोर्ट पोएट. ओके, Harisena was also a court poet. So Harisena has written a prashasti for Samudragupta, and this prashasti is available in the Ashokan pillar at Allahabad. Allahabad जे पूर्वीचं होतं त्याचं लेटेस्ट ज्याचं नाव आहे प्रयाग. ओके, प्रयागा इज अ न्यू नेम ऑफ द अलाहाबाद. सो समुद्रगुप्ताचा मिनिस्टर कम पोएट होता हरिसेना. हरिसेना रोट अ प्रशस्ती फॉर गुप्ता डायनेस्टी. त्यानंतर 4 रूलर्स अँड समुद्रगुप्ता पॉलिसी टुवर्ड्स देम. सो समुद्रगुप्ताने काय केलं, सगळं जे होतं ॲक्वायर केले सगळे रूलर्स. तर त्याने कुठले कुठले रूलर्स ॲक्वायर केले, तर आर्यवर्ता, दक्षिण पथा, इनर सर्कल आणि आउटलाईंग एरिया, जे सगळ्यांना त्याने ॲक्वायर केलं. मग प्रत्येकाबरोबर त्याची पॉलिसी वेगळी होती. सो आर्यवर्ता हॅड 9 रूलर्स and they were made part of Samudragupta's dynasty. So Aryavarta had 9 rulers, they were made part of Samudragupta dynasty. Dakshinpatha had 12 rulers, they were defeated, and after defeated by Samudragupta they surrendered to him. Inner circle of neighboring states. Inner circle has Assam, Bengal and Nepal and Ganasangas. So these were also, they accepted the Samudragupta as their king, and they brought tribute and followed his orders and attended his courts also. So inner circle. So every policy for every ruler was different. So inner circle of neighboring states like Assam, Bengal, Nepal and Ganasangas, they brought tribute and followed his Samudragupta's orders and attended his courts also. Outlying areas were Kushanas, Shakyas, Kushanas and Shakas and Sri Lankan ruler were there. They submitted and offered daughters in marriage to Samudragupta. So Samudragupta had conquered all of these rulers. Aryavarta 9 rulers, Dakshinpatha 12 rulers, inner circle from so inner circle of neighboring states म्हणजे Assam, Bengal, Nepal, Ganasangas and outlying areas like Kushanas and Shakas all were ruled by Samudragupta. So Samudragupta's mother name was Kumara Devi and she was from Licchavi Gana. Samudragupta's mother name was Kumara Devi and she was from Licchavi Gana. Chandragupta was Samudragupta's father and he was the first ruler of the Gupta dynasty. So and he gave himself a grand title of Maharaja Adhiraja. हे महाराजाधिराजा असं पण म्हणतात. महाराज अधिराजा, महाराजाधिराजा. Samudragupta's son is also called as a Chandragupta II. And his court was full of learned people. Chandragupta II, and he assumed the title of Vikramaditya. आपण लिहिले पुढे नोट्स मध्ये. Samudragupta's son was Chandragupta II. His court was full of learned people and he assumed a title of Vikramaditya. विक्रम संवत पण त्याच्याच रूल मध्ये तयार झाला. मग इम्पॉर्टंट सेंटर्स ऑफ द गुप्ता रूल्स वेर प्रयाग, उज्जैन अँड पाटलीपुत्रा इन पटना. पाटलीपुत्रा पटना बिहारमध्ये, उज्जैन मध्य प्रदेशमध्ये आणि प्रयाग उत्तर प्रदेशमध्ये आहे. सो देन कम्स हर्षवर्धन. हर्षवर्धन रूलर जो आहे तो 1400 इयर्स ॲगो होतं. हर्षवर्धन रूलरचा पोएट कोण आहे, बाणभट्टा. सो समुद्रगुप्ताचा कोर्ट पोएट कोण होता, हरिसेना. हर्षवर्धनचा बाणभट्टा रोट अँड बायोग्राफी फॉर हर्षवर्धन ॲज हिज प्रशस्ती, अँड दिस बायोग्राफी इज कॉल्ड ॲज अ हर्षचरित्र. Xuanzang spent lot of time in Harsha's court, आणि हर्षवर्धन was king of Thanesar.
मोस्ट इम्पॉर्टंट रूलर्स इन साऊथ. मग आता हे हर्षवर्धनचं कम्प्लीट झालं. सो हर्षवर्धन वॉज 1400 years ago. His court poet was Banabhatta. His biography is Harshacharitra and he was king of Thanesar. Most important rulers in south were Pallavas and Chalukyas. Pallavas and Chalukyas. पल्लवांचं कुठे होतं? पल्लवा वेर इन बेल्ट ऑफ कांचीपुरम टू कावेरी डेल्टा मध्ये ते रूल करत होते. पल्लवा वेर इन कांचीपुरम टू कावेरी डेल्टा. नाव इन्फॉर्मेशन ऑन चालुक्का. चालुक्यांचं मेन सिटी होतं, मेन होतं रायचूर डोआब. रायचूर डोआब मध्ये रिव्हर कृष्णा आणि तुंगभद्राच्या मध्ये हे रायचूर डोआब आहे, जे त्यांचं मेन सेंटर होतं चालुक्यांचं. चालुक्याची कॅपिटल आहे एहोल. Aehol was very important trading center. It also became a very important religious center with lot of temples. So capital Aehol, it was an important trading center. It was an important trading center and it became a religious center with lot of temples. So the most famous Chalukya Raja was Pulakeshin II. Pulakeshin II. And Pulakeshin's Prashasti was written by poet Ravi Kirti. पुलकेशिन्स प्रशस्ती वॉज रिटन बाय पोएट रवी कीर्ती. सो समुद्रगुप्ता, गुप्ता डायनेस्टी मधून त्याचा पोएट होता हरिसेना, ज्याने त्याची प्रशस्ती दिली. हर्षवर्धनचा पोएट होता बाणभट्टा आणि चालुक्य पुलकेशिन चालुक्य राजाचा पोएट होता रवी कीर्ती. हाऊ आर किंगडम्स ॲडमिनिस्ट्रेटर. मग किंगडम्सना कसं ॲडमिनिस्ट्रेटर केलं जायचं, तर ह्याची शॉर्ट नोट येऊ शकते. सो लँड रेव्हेन्यू वॉज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्कम. विलेज वॉज बेसिक युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो लँड रेव्हेन्यू वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. रेव्हेन्यू आला तरच किंग्स त्यांचं चालवणार, बरोबर. आणि विलेज वॉज बेसिक युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. किंग्स ॲक्वायर्ड सपोर्ट ऑफ important people. My important people can be from social circle, military, merchants, whoever. So kings acquired the support of the important people. Important administrative posts were made hereditary. My important administrative posts were made hereditary. जर फक्त हाऊ आर किंगडम ॲडमिनिस्ट्रेटर आलं तर फक्त हे जे वरचे पॉईंट्स आहेत ते लिहायचे, खालचे हे एक्झाम्पल्स द्यायची काही फारशी गरज नाही आहे. सो लँड रेव्हेन्यू वॉज इम्पॉर्टंट सोर्स ऑफ इन्कम. विलेज वॉज बेसिक युनिट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. किंग्स acquired support of important people. Important administrative posts were hereditary. One person held many offices and important men had a say in local administration. हे पॉईंट्स आहेत या क्वेश्चनचे. आता ह्याच्यामध्ये फर्दर इन्फॉर्मेशन काय आहे, इम्पॉर्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट वेअर हेरिडेटरी. फॉर एक्झाम्पल हरिसेना पोएट होता आणि त्याला पोस्ट दिली होती महादंडनायक. सो हे जोडा लावामध्ये किंवा गाळलेल्या जागामध्ये विचारू शकतील. व्हॉट इज महादंडनायक? मीन्स चीफ ज्युडिशियल ऑफिसर. महादंडनायक मीन्स चीफ ज्युडिशियल ऑफिसर. मग वन पर्सन हेल्ड मेनी ऑफिसेस. मग हरिसेना पोएट पण होता. ही वॉज महादंडनायक म्हणजे ही वॉज चीफ ज्युडिशियल ऑफिसर ॲज वेल एज ही वॉज मेड कुमार अमात्या. मग व्हॉट इज कुमार अमात्या? इम्पॉर्टंट मिनिस्टर. अँड ही वॉज ऑल्सो मेड ॲज संधी विग्रहिका. संधी विग्रहिका means minister of war and peace. So what all roles were given to Harisena? He was a court poet. He was Mahadandanayak, that is chief judicial officer. He was Kumar Amatya, that is important administrator. And he was Sanghi Vigrahika, that is minister of war and peace. Then important men had a say in local administration. म्हणजे who were these important men? So त्यांची नावं होती नगर श्रेष्ठी. नगर श्रेष्ठी कॅन बी चीफ बँकर और चीफ मर्चंट. नगर श्रेष्ठी. सार्थवाह मीन्स लीडर ऑफ मर्चंट. सार्थवाह मीन्स लीडर ऑफ मर्चंट. प्रथमा कलिका मीन्स चीफ क्राफ्ट्समन. अँड हेड ऑफ कायस्ताज मीन्स स्क्राइब्स. हेड ऑफ कायस्ताज मीन्स स्क्राइब्स. ही नावं दिली होती. तर हे जोडा किंवा गाळलेल्या जागामध्ये येऊ शकतो. तर परत बघूया. महादंडनायक मीन्स चीफ ज्युडिशियल ऑफिसर. महादंडनायक, दंड देणारा म्हणजे न्याय करणारा. सो महादंडनायक चीफ ज्युडिशियल ऑफिसर. कुमार अमात्या इम्पॉर्टंट मिनिस्टर. अमात्या म्हणजे मिनिस्टर. कुमार अमात्या इम्पॉर्टंट मिनिस्टर. संधी विग्राहका. संधी करणं म्हणजे काय? तह करणं. सो संधी विग्राहिका मीन्स मिनिस्टर ऑफ वॉर अँड पीस. नगर श्रेष्ठी. नगर श्रेष्ठी कोणाचं होतं? चीफ बँकर किंवा चीफ मर्चंट. सार्थवाह मीन्स लीडर ऑफ मर्चंट्स. प्रथमा कलिका मीन्स चीफ क्राफ्ट्समन. हेड ऑफ कायस्ताज मीन्स स्क्राइब्स. ओके, हे रोल होते.
किंगडमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरले जायचे. सो अगेन, हाऊ आर द किंगडम्स ॲडमिनिस्ट्रेटर? लँड रेव्हेन्यू वॉज इम्पॉर्टंट. Village was the basic unit of administration. Kings acquired support of important people. Then important administrative posts were made hereditary. One person held many offices. Important men had a say in a local administration. Okay. Also they found new kind of army. त्याच्या आधी हा चंद्रगुप्त टूक टायटल ऑफ विक्रमादित्य आणि तिथूनच विक्रम संवत जे होतं ते स्टार्ट झालं. हे आपण मगाशी पॉईंट बघितला होता. सो नाव न्यू काइंड ऑफ आर्मी. सो किंग्स मेंटेन अ वेल ऑर्गनाइज आर्मी. द आर्मी हॅड elephants, chariots, cavalry and foot soldiers, but still they might need more soldiers. So what used to do? There were other military leaders. They provided troops to kings when needed. Now आता त्यांना मिलिटरी लीडरना ट्रूप देणार, मग ते फुकट नाही देणार ना. दे विल एक्सपेक्ट समथिंग. सो दे वर नॉट गिवन अ पेमेंट ऑन अ रेग्युलर बेसिस. दे वर गिवन अ ग्रांट ऑफ अ लँड. So on that land, these military leaders collected revenue from land, and this revenue was used to maintain army, produce the equipment, maintain the chariots, maintain the horses, etc. These military leaders were called as a samantas. So samantas वरती short note येऊ शकते. What are the samantas? So some military leaders under the king provided troops to king when needed. They were given grant of land. These military leaders collected revenue from land, and this revenue was used to maintain the army, and they were called as a samantas. Now assemblies in southern kingdom. Now what are the assemblies in southern kingdom? Sabha. Assembly of Brahman landowners is called as a sabha. Subcommittees to look after. Sabha had subcommittees to look after irrigation, agricultural operations, making road and temple. So Sabha was assembly of Brahman landowners. Subcommittees were made to look after irrigation, agricultural operation, making road and temples. Ur was village assembly where landowner were not Brahman. So Brahman जेव्हा होते तिकडे सभा, आणि Ur means village assembly where landowners were not Brahman. नंतर नगरम is called as a organization of merchants. It called as a nagaram. King and Brahmins used to speak Sanskrit. Ordinary people spoke Prakrit. So again, assemblies कुठल्या होत्या? साऊदर्न किंगडम मध्ये सभा, ऊर अँड नगरम. So Sabha means assembly of Brahmin landowners, Ur means non-Brahmin landowners, and Nagaram means organization of merchants. King and Brahmanas used to speak Sanskrit language. Ordinary people spoke Prakrit language. Kalidasa wrote many plays. So Kalidasa's famous play name is Abhijana Shakuntalam. This is the story of Shakuntala and Dushyanta. Chinese pilgrim Fa Xian noticed the plight of untouchables. ओके. सो मग आता ह्याच्यामध्ये भरपूर सारे स्पेलिंग्स आहेत. विल जस्ट क्विकली लुक. हे स्पेलिंग्स पार्ट करायला लागणार, तरच आपल्याला उत्तर लिहिता येणार. समुद्रगुप्ता, डायनेस्टी, इन्स्क्रिप्शन, अलाहाबाद, हरिसेना, प्रशस्ती, वॉरियर, आर्यवर्ता, दक्षिणपथा, आउटलाइन, डिसेंडंट्स, कुशानाज, शाकाज, प्रयागा, उज्जैन, जेनेलॉजीज, लिच्छवी, महाराज अधिराजा, हर्षवर्धन, हर्षचरित, बायोग्राफीज, बाणभट्टा, झुआनझँग, थानेसर, कनौज, चालुक्य, पल्लवास, पुलकेशिन, कांचीपुरम, रायचूर डोप, तुंगभद्रा, रविकीर्ती, एक्सपेडिशन, रेव्हेन्यू, महादंडनायका, ज्युडिशियल, कुमारमात्या, मिनिस्टर, संधी विग्राहका, नगरश्रेष्ठी, सार्थवाहा, प्रथमकुलिका, कायस्थास, स्क्राइब्स, चॅरियट्स, कॅव्हलरी, सामंतास, ब्राह्मण, नगरम, कालिदासा, अभिजान शाकुंतलम, फा झियान, हॉस्पिटॅलिटी. हे एवढे सगळे शब्द जे आहेत ते ह्याच्यामध्ये पाठ करायला पाहिजे. तर आपण हे शॉर्टमध्ये ह्याचे नोट्स बघितले आहेत. धडा वाचायला गेलं तर धडा खूप मोठा आहे, म्हणून शॉर्ट पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही जस्ट एक्झामला जाता जाता ब्रशअप करू शकाल असे पॉईंट्स आम्ही ह्याच्यामध्ये दिले आहेत. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. थँक्यू.